मुलांना आता आपण पाहणार आहोत गेमच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते कोणते आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे आपण सुरुवात करणार. तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपण काय करणार आहोत, आपण याची आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न जे आपलं करेक्ट असणार आहे. व्हेन डिड अ होल बिझनेसमॅन कम टू ॲन एंड. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. आफ्टर 2 weeks, इमिजिएटली आफ्टर इट स्टार्ट, सेकंड थर्ड आहे आफ्टर 8 weeks अँड फोर्थ आहे आफ्टर 3 weeks. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय, की त्यांनी लगेच सुरुवात केली आणि संपला का, 2 आठवड्यांनी संपला का, 3 आठवड्यांनी संपला का, 8 आठवड्यांनी. जे आपलं उत्तर आहे आफ्टर 8 weeks हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपलं सेकंड क्वेश्चन आहे मुलांना, आपण बघणार आहोत. व्हॉट डिड वर्क मिस्टर विल्सन्स डू. की जे मिस्टर विल्सन त्यांचं काम काय होतं. रीड द डेली न्यूजपेपर, सेकंड क्लीन द ऑफिस, थर्ड प्ले विथ द बॉयज अँड थर्ड कॉपी आउट द इन्क्लोपीडिया. तर या 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे बघा. रीड द डेली न्यूजपेपर, की न्यूजपेपर वाचण्याचं काम होतं का. क्लीन द ऑफिस, ऑफिस स्वच्छ करण्याचं काम होतं का. थर्ड प्ले विथ द बॉयज, की मुलांबरोबर खेळायचं काम होतं का. का कॉपी आउट द एन्क्लोपीडिया, की विश्वकोशातून शब्द काढायचं आणि ते त्याची सूची बनवायची, लिहायचं ते काम होतं का. तर यापैकी त्याचं जे काम होतं की नाही ते न्यूजपेपर वाचायचं होतं, नाही त्या मुलांना क्लीन ऑफिस करायचं होतं, नाही त्याचप्रमाणे मुलाबरोबर खेळायचं होतं. ते जे काम होतं कॉपी आउट द एन्क्लोपीडिया हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपलं थर्ड क्वेश्चन आहे. हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क. की मिस्टर विल्सन यांचं काम कशा प्रकारचं होतं. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. डिजेंटली, स्मार्टली, लेझिली आणि क्लिमसेली. त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. डिजेंटली म्हणजे परिश्रमपूर्वक काम करत होते, स्मार्टली म्हणजे हुशारीने करत होते, त्याचप्रमाणे आळशीपणाने करत होते, का वेंधळेपणाने करत होते. क्लिमसेलीचा अर्थ काय आहे, वेंधळेपणाने. तर हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क मध्ये त्यांचं काम कसं करत होते, ते त्यांचं काम अतिशय परिश्रमपूर्वक करत होते. आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट उत्तर असणार आहे. ना स्मार्टली ना लेझिली, ते आळशीपणाने करत नव्हते, वेंधळेपणाने करत नव्हते, ते कसे करत होते, परिश्रमपूर्वक काम करत होते. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे. बॉक्स इन द सेलर वेअर फुल ऑफ. जो बॉक्स जे पूर्ण तिथे भरलेले होते ते कशाने भरलेले होते. मग इथे गोल्ड आहे, प्लेटिनम आहे, सिल्वर आहे आणि त्याचप्रमाणे इथे ब्रोझन आहे. तर या 4 पैकी आपलं काय उत्तर आहे. जे सोन्याने भरले होते, चांदीने भरलेले होते, त्याचप्रमाणे ते तांब्याने कॉईनने भरलेले होते, तर प्लेटिनमने भरले होते. तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना, तर बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड हे आपलं इथं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. द बँक हॅड बॉरो अ क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ. की जे बँक त्यांनी उसने घेतलेली होती आणि ते भरपूर प्रमाणात त्यांनी जे गोल्ड घेतलं होतं ते कोणत्या देशातून घेतलेलं होतं. मग तुम्हाला देशाची नाव आहे. इंडिया आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे का जपान आहे. बघा आता जपान, इंग्लंड आणि इंडिया हे तिन्ही रॉंग आहे. जे द बँक हॅड बॉरो अ क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. या फ्रान्सच्या बँकेकडून त्यांनी काय घेतलं होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय घेतलं, बॉरो घेतलं होतं. बॉरोचा अर्थ काय आहे, उसने घेतलेले होते. अ क्वांटिटी ऑफ गोल्ड काय घेतले होते, की त्यांनी जास्त प्रमाणामध्ये काय केले होते, त्यांनी गोल्ड घेतलेले होते. म्हणून जे आपलं करेक्ट इथे आन्सर असणार आहे फ्रान्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण आज 5चे क्वेश्चनचे आन्सर आहेत ते आपण इथे सोडवलेली आहेत. तर आता आपण बघा पाहणार आहोत टेस्टच्या माध्यमातून. तिथे देखील तुम्हाला 4 ऑप्शन दिले. त्या 4 ऑप्शनपैकी आपले एक करेक्ट आन्सर असणार आहे. आपण सुरुवात करणार आहोत. द बँक हॅड बॉरो हॅ क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ. की बँकेने कोणत्या बँकेकडून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोनं घेतलेले होतं, जे उधार घेतलेले होतं. तर यापैकी आपले बघा उत्तर असणार आहे. आपले 4 पर्याय आहे. इंडिया आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे आणि त्याचप्रमाणे जपान आहे. तर यापैकी बघा इथे कोणतं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर नाही जपान आहे, नाही इंग्लंड, नाही इंडिया तर अजिबातच नाही. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे फ्रान्स हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट वर्क डिड मिस्टर विल्सन जॉब. मिस्टर विल्सन यांचा जॉब कोणता होता किंवा काय तिथे त्यांना काम होतं. तर आपले 4 पर्याय आहेत, आपण वाचणार आहोत. रीड द डेली न्यूजपेपर फर्स्ट, सेकंड प्ले विथ द बॉयज सेकंड, थर्ड क्लीन द ऑफिस आणि फोर्थ कॉपी आउट ऑफ द इन्क्लोपीडिया ब्रिटनिया. बघा ब्रिटॅनिका. तर या 4 पैकी आपल्या नाही ते न्यूजपेपर वाचत होते, नाही त्यांना मुलाबरोबर खेळत होते, नाही त्यांना ऑफिस स्वच्छ करायचं होतं. तर जे आपलं उत्तर आहे कॉपी आउट ऑफ इन्क्लोपीडिया ब्रिटिश. म्हणजे विश्वकोशातले शब्द त्यांना शोधून काढायचे होते, हे त्यांचं तिथे काम होतं. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर ते क्लिक केलेलं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डिड द होल बिझनेसमॅन कम टू अन एंड, की जो पूर्ण बिझनेस होता हा किती आठवड्यामध्येच बंद पडला किंवा समाप्त झाला, संपलेला आहे. मग इथे बघा तुम्हाला 4 ऑप्शन आहे, आफ्टर 2 वीक्स, आफ्टर 8 वीक्स, आफ्टर 3 वीक्स किंवा इमिजिएटली आफ्टर इट स्टार्ट, की सुरू होताच तो संपलेला आहे किंवा 2 आठवड्यानंतर, 3 आठवड्यानंतर का 8 आठवड्यानंतर. तर आपलं योग्य उत्तर काय आहे, आफ्टर 8 वीक्स, 8 आठवड्यानंतर तो बिझनेस संपूर्णपणे संपलेला आहे. आपला करेक्ट आन्सर काय, म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ, जे बॉक्सेस आहे, जे तळघरातले जे बॉक्सेस आहेत ते कशाने पूर्णपणे भरलेले होते. मग ते गोल्ड आहे, सिल्वर आहे, प्लॅटिनम आहे का ब्रॉन्झने आहे. तर या 4 पैकी आपलं काय उत्तर आहे, तुम्हाला माहीतच आहे. अगदी बरोबर, आपलं जे उत्तर आहे गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, ब्रॉन्झ, यापैकी आपलं योग्य उत्तर आहे गोल्ड यांनी भरलेलं होतं आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क, जे मिस्टर विल्सन वर्क ते कसे काम करत होते, त्यांच्या कामाची पद्धत कोणती, ते कशा प्रकारे काम करत होते. मिस्टर वर्क म्हणजे काय, काम कसे काम करत होते. मग डिजेंटली आहे, लेझिली आहे, स्मार्टली आहे का क्लिम्सली आहे. ती या 4 पैकी आपलं उत्तर काय आहे, तुम्हाला माहितीच आहे. यापैकी ते परिश्रमपूर्वक काम करत होते, आळशीपणाने काम करत होते, ते वेंधळेपणाने काम करत होते का ते खूप स्मार्टली म्हणजे एकदम हुशारीने काम करत होते. तर यापैकी आपलं जे उत्तर आहे, हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क, मिस्टर विल्सन वर्क इज डिलिजंटली, म्हणजेच ते परिश्रमपूर्वक काम करत होते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे 5चे 5 प्रश्न इथे सोडवलेली आहेत. आता आपण मुलांना वळणार आहोत आपले जे मेन जो आपला फायनल क्वेश्चन टॉपिक आहे, क्वेश्चन अँड आन्सर. ज्याच्यामध्ये काही लॉंग आन्सर आहेत, काही शॉर्ट आन्सर आहेत. ते कोणत्या प्रकारचे ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण सुरुवात करूया क्वेश्चन आन्सरला. आता जो इथं पहिला प्रश्न आहे बघा, तिथे विचारले, व्हाय डिड मिस्टर विल्सन ॲक्सेप्ट द जॉब, ते मिस्टर विल्सन यांनी हा जॉब का स्वीकारला. ॲक्सेप्टचा अर्थ काय आहे, स्वीकारला. तर त्यांनी का बरा जॉब स्वीकारला, कारण मिस्टर विल्सन ॲक्सेप्ट द जॉब ॲज द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज व्हेरी सिम्पल, कसं आहे, लाईट आहे. त्याच्यामुळे जे त्यांनी काय केलं की जे त्यांना मिळणारं जे मानधन होतं ते देखील त्यांना जास्त प्रमाणात होतं आणि ते जे काम होतं ते देखील अगदी सोपं होतं, ते कठीण नव्हतं आणि म्हणून त्याने तो जॉब स्वीकारला आहे. बघा इथे काय दिलं आहे, मिस्टर विल्सन ॲक्सेप्ट द जॉब ॲज द पे वॉज व्हेरी गुड, कारण त्यांना जे मिळणारं मानधन होतं ते छान होतं, खूप जास्त प्रमाणात होतं. अँड द वर्क वॉज लाईट, आणि ते काम होतं ते फार कमी काम होतं आणि म्हणून त्यांना त्या काम त्यांनी ॲक्सेप्ट केला. अशा प्रकारे कळालं म्हणून मिस्टर विल्सननी जॉब काय ॲक्सेप्ट केलेला आहे, कारण जे मिळणारं जे मानधन आहे ते जो त्याचा पगार आहे तो 4 पाऊंड त्यांना आठवड्याला त्यांचा पगार होणार होता आणि ते 4 पाऊंड मिळणार होते. त्याच्यामुळे देखील त्यांनी तो घेतला आणि त्याचप्रमाणे हे काम अगदी कमी म्हणजे बोलू शकतो की काम हे सिम्पल होतं, साधं होतं, त्याच्यामध्ये इतकं हार्ड काम नसल्यामुळे त्यांनी ते जॉब ॲक्सेप्ट केला आहे. आपलं क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वुड यू लाईक टू डू सच अ जॉब, तुम्ही हा अशा प्रकारचा जॉब स्वीकारला असता का, वुड यू, तुम्हाला आवडला असता का आणि व्हाय. त्याने विचारले की त्यांनी का, तर नो. आपला प्रश्न असायचा की नो म्हणजे नाही, की आम्हाला अशा प्रकारचा आम्ही जॉब घेतला असता. बघा इथे काय दिलंय, नो, नॉट ॲट ऑल, मुळीच नाही. त्यांनी सांगितलं नॉट दॅट ॲट ऑल, बिकॉज ॲज इट इन्व्हॉल्व नो क्रिएटिव्हिटी, कारण अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीत आपल्याला सहभागी व्हायचं नाहीये. की जे एक बँक रोबरी आहे की जे चोरीची, जे रोबरी म्हणजेच काय आहे, चोरी आहे, की अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीचा जॉब आपण स्वीकारणार नाही आहे. म्हणून यांनी विचारले, वुड यू लाईक टू डू सच अ जॉब, की तुम्हाला अशा प्रकारचा जॉब आवडेल का, तर नाही. ते दिले नो, नॉट ॲट ऑल. नॉट ॲट ऑल म्हणजे मुळीच नाही. आपल्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. पण अशा प्रकारच्या जॉबमध्ये आपण काय करू शकत नाही, सक्रिय भाग घेऊ शकत नाही. आपला थर्ड क्वेश्चन आहे, सजेस्ट अ फ्यू वर्ड्स दॅट मे अपीअर अंडर ए आफ्टर आर्चर इन अँड इन्क्लोपेडिया, की सच म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सजेस्ट करायचं, सुचवायचं आहे की अ फ्यू वर्ड्स, की जे ए अल्फाबेटर या लेटरने जे सुरू होणारे जे काही शब्द आहेत जे इन्क्लोपेडियामधले आहेत ते तुम्हाला शब्द शोधायचे आहेत. म्हणजे ए पासून जी सुरुवात होणार आहे, म्हणजे जसं आपण बोलू शकतो आर्किटेक्ट आहे, आर्चरी आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो एशियंट्स आहे, त्याचप्रमाणे ॲडमिट आहे, म्हणजे जे ए पासून जे शब्द सुरू होणार आहेत त्याच शब्दाचं आपण सांगणार आहोत. बघा इथे आन्सर काय आहे, आर्किटेक्चर आहे. आर्किटेक्चर म्हणजे की जे आराखडा काढतात की ज्या एखादी बिल्डिंग बांधायची आहे तर त्या बिल्डिंगचा आराखडा काढण्याला आपण काय बोलणार आहोत, आर्किटेक्चर बोलणार आहोत, आर्ची बोलणार आहोत, आर्किट बोलणार आहोत. म्हणजे हे जे ए पासून जे सुरू होणारे जे शब्द आहेत ते कसे आहे, एन्क्लोपेडियामधून निघालेले असतात.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय डिड मिस्टर होम थिंक द क्रिमिनल्स वुड ऍक्ट दॅट नाईट? की मिस्टर शेरलॉक होम्स यांना का वाटलं की या रात्री ते लोक काय करणार आहेत, त्यांचं ते काम पूर्ण करणार असं त्यांना का वाटलं? वुड ऍक्ट म्हणजे वाटणे, की मिस्टर होम्स थिंक, त्यांना काय, थिंकचा अर्थ काय आहे? वाटणे, की द क्रिमिनल, जे गुन्हेगार आहेत ते त्यांचं आज रात्री ते काम पूर्ण करतील किंवा ते कामाला सुरुवात करतील असं त्यांना का वाटलेलं आहे? बघा आपण वाचणार आहोत. कारण त्या दिवशी मुलांनो फ्रायडे होता आणि सॅटर्डे संडे ही सुट्टी असते बँकेला, त्याच्यामुळे ते त्यांचं या 2 दिवसामध्ये काम आरामामध्ये काय करत होते, सहज पार पाडू शकत होते. जे तळघरामध्ये साठलेले जे सोनं होते ते त्यांच्या त्या तळघरापासून ते मिस्टर विल्सन यांच्या घरापर्यंत ते अतिशय व्यवस्थित आणि पण ते घेऊन जाऊ शकत होते. पाहणारं कोणी नव्हतं, गर्दीही नव्हती आणि बँकेत बंद असल्यामुळे तिथे येण्या जाण्याची वर्दळ अजिबातच नसणार आहे. आणि हे 2 दिवस त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांना हे काम त्यांना शुक्रवारच्या रात्रीपासूनच सुरू करायचं होतं. आणि म्हणूनच मिस्टर शेरलॉक होम यांना असं वाटलं की आपण काय करणं गरजेचं आहे, की ते याच रात्रीच बरोबर ते इथे येतील आणि त्यांच्या कामाला सुरुवात करतील हे त्यांना वाटत होतं. बघा आता इथे त्यांनी सांगितले मिस्टर होम्स, बघा इथे काय दिलं आहे, मिस्टर होम्स थ्रू आउट दॅट द क्रिमिनल्स वुड ऍक्ट दॅट नाईट सिन्स इट वॉज फ्रायडे. तर की त्या दिवशी मिस्टर जे होमला असते त्यांनी असं विचार केला की आज कसं आहे की आज फ्रायडे आहे आणि इट वॉज फ्रायडे अँड द बँक विल बी क्लोज ऑन सॅटर्डे अँड संडे. आणि जी बँक आहे ती बँक कशी आहे, सॅटर्डे आणि संडे म्हणजे शनिवार आणि रविवार ही बँक बंद आहे. आज जरी सॅटर्डे म्हटलं इट वॉज फ्रायडे, तो शुक्रवारचा दिवस आहे आणि शनिवार रविवारी बँक बंद असेल, सॅटर्डे विल संडे, हेन्स द क्रिमिनल हॅड इनफ टाइम टू डू देअर जॉब. आणि हा जो गुन्हेगारांना जो वेळ आहे तो वेळ पुरेसा आहे की या 2 दिवसामध्ये ते त्यांचं काम सहजरित्या फत्ते करू शकतात. इनफ म्हणजे पुरेसा, इनफ टाइम म्हणजे पुरेसा वेळ, टू डू देअर जॉब ते त्यांचं काम पूर्णपणे करू शकणार. दिस डेज विदाउट एनीबडी नोईंग इट, विदाउट एनीबडी नोईंग इट म्हणजे कोणालाही माहिती न पडता न करता ते त्यांचं काम अतिशय व्यवस्थित वेळेमध्ये पूर्ण करू शकत होते. इनफ, त्यांना हा वेळ पुरेसा होता 2 दिवसाचा. या 2 दिवसामध्ये ते अतिशय सहजपणे ते गोल्ड काय करू शकत होते, ते घेऊन जाऊ शकत होते. एक प्रकारे बँक रॉबरी ते करू शकत होते. आणि म्हणून मिस्टर विल्सनला वाटलं की ते आज रात्री काय करतील, त्यांचं काम फत्ते करण्यासाठी किंवा त्यांचं काम अर्धवट जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी तिथे येतील याची त्यांना खात्री वाटलेली होती. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिड होम्स वॉन्ट टू सी? की मिस्टर शेरलॉक होम्स यांना काय बघायची इच्छा होती? बघ, होमलेस वॉन्टेड टू सी द नीज ऑफ वॅकेट प्राउडिंग ट्राउझर, की त्यांना जे मिस्टर जे वॉल्सिट प्राउडिंग आहेत त्यांचे गुडघेची जी पॅन्टची जी गुडघे आहेत ते बघायची इच्छा होती. हा जो प्रश्न आहे हा आपल्या पाठातला आलेला नाहीये, पण तरी देखील याचं आपण उत्तर सांगितलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय डिड होमलेस बिकम सस्पिशियस? की मिस्टर शेरलॉक होम्स त्यांना संशयास्पद काय म्हणजे का बरं काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत? बघा, होम्स बिकम इन सस्पिशियस बिकॉज मिस्टर विल्सन असिस्टंट वर्क फॉर हाफ डे वेज. कारण त्यांना जे कळालं की त्यांचा जो असिस्टंट आहे तो काय करत आहे, अगदी निम्म्या वेतनावरती, अगदी निम्म्या पगारावर तो काम करत आहे. ही गोष्ट त्यांना फार विचित्र वाटली आणि म्हणून त्यांना तो संशय आला. कोण आहे मिस्टर विल्सन असिस्टंट्स? कोण आहे बघा, ते शेरलॉक मिस्टर विल्सनचं वर्क आहे, मिस्टर असिस्टंट वर्क फॉर हाफ वेग. हाफ म्हणजे अर्धा, वेग म्हणजे पगार आहे. वेग म्हणजे पगार आणि हाफ म्हणजे अर्धा. तर वाय डिड होम्स बिकम्स ए सस्पिशियस? की त्यांना कशा प्रकारचा संशय आलेला आहे? तर त्यांना का संशय आला की जे मिस्टर विल्सन त्याचे असिस्टंट आहेत ते अगदी निम्म्या वेतनावर कसे काय काम करतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं. कारण ते जर इतका चांगली कंपनी आहे आणि त्या कंपनीवर निम्म्या वेतनावर कसे काय काम करू शकतात याचा त्यांना संशय आला आणि म्हणून संशयाची सोयी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी या गोष्टीचा उलगडा करण्यास सुरुवात केली. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड होमलेस अनफोल्ड द क्राईम? की मिस्टर शेरलॉक होम यांनी कशा प्रकारे ही जी पूर्ण जी स्टोरी आहे किंवा आपण म्हणू शकतो जी घटना आहे ती कशा प्रकारे त्यांनी परिपूर्णपणे केली किंवा या गोष्टीचा एंड कसा केला? बघा आता इथे त्यांनी पाहणार आहोत. युझिंग मिस्टर विल्सन डिस्क्रिप्शन ऑन दिस असिस्टंट ही फाउंड आउट दॅट असिस्टंट वॉज क्रिमिनल क्ले. बघा इथे त्यांनी काय दिलं आहे, युझिंग मिस्टर विल्सन डिस्क्रिप्शन, की मिस्टर विल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा असिस्टंट आहे त्यांनी काय केलं आहे की
त्याचा जो गुन्ह्याचा आहे तो त्यांनी शोध लावला. हे फाउंडेड म्हणजे त्यांनी शोधलेलं आहे. आउट दॅट असिस्टंट वॉज क्रिमिनल, की त्यांचा जो असिस्टंट आहे तो कोण आहे, क्रिमिनल आहे, गुन्हेगार आहे. ही इन्फ्रेडेड फ्रॉम इज हॅबिट ऑफ गोइंग इन टू द सेलर एव्हरी नाऊ अँड देन, की तो नेहमी त्या तळघरामध्ये जात होता आणि आताही तो जात आहे. दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनेल टू सम अदर बिल्डिंग, आणि तो काय करत आहे, खोदण्याचं काम करत आहे. डिगिंग म्हणजे खदणे, टनेल टू सम अदर बिल्डिंग, की दुसऱ्या बिल्डिंग पर्यंत ते काय करत आहे, त्याचा टनेल काढायचं काम करत आहे. टनेल तुम्हाला कळत आहे की जसं आपला मार्ग बदलतो, आपण एक दिशा घेत असतो, जो टनेल त्याला आपण बोलत असतो. म्हणजे जमिनीच्या खालून जो मार्ग काढत आहे, डिगिंग टू टनेल टू सम अदर बिल्डिंग. वेन होम्स विजिटेड द शॉप, जेव्हा त्यांनी शेरलॉक होम यांनी त्या शॉपला भेट दिली, त्या ऑफिसला जेव्हा भेट दिली, ही बीट अपॉन द pavement with his stick to find out whether the seller sticks out the in front of behind. आता त्यांनी ज्या शॉपला भेट दिली तेव्हा त्याची बारकाईने चौकशी केली, बारकाईने निरीक्षण केलं आणि त्यांना असं आढळून आलं की काही ज्या गोष्टी आहेत की ज्याच्या ऑफिसच्या आतमधून की त्यांनी बघितलं की ते काहीतरी माती काम इथे दिसत आहे आणि खणण्याचं काम दिसत आहे. इन फ्रंट ऑफ बिहाइंडच्या पलीकडे काहीतरी त्यांना दिसत आहे. तळघरामध्ये काहीतरी त्यांना मातीचा काहीतरी माती गोष्टी त्यांना तिथे आढळलेली आहे. इट वॉज नॉट इन फ्रंट, ते पुढच्या साईडनी नव्हते. ऑब्झर्विंग द बँक ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस ही गेसेस व्हॉट द क्रिमिनल हॅड इन माइंड, आणि क्रिमिनलच्या मनामध्ये काय आहे त्यांनी म्हणजे ओळखलं होतं की कशा प्रकारे हा जो बेत आहे आपण व्यवस्थितरित्या पार पाडायचा आहे, याची गोष्ट त्यांनी हेरली. वेन क्ले आन्सर्ड द बेल अँड द नीज ऑफ हिज ट्राउझर, आणि ते जे मुलांना क्ले होता, ती जी माती होती ते त्यांच्या पॅन्टीच्या गुडघ्याला ती लागलेली होती. नीज म्हणजे काय, गुडघा आहे. ट्राउझर म्हणजे काय, पॅन्ट आहे. वेअर व्रिंकल अँड स्टेन विच कन्फर्म होमलेस इन सस्पेशन दॅट ही वॉज डिगिंग अ टनेल, आणि मग त्याच्याद्वारे हे कन्फर्म झालं, खरं झालं की खरंच की ते मिस्टर त्याचे जे असिस्टंट आहेत त्यांनीच हा पूर्णपणे बेत आखलेला आहे, आणि ती त्यांच्या पॅन्टीला माती लागलेली बघून त्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे, आपण पाहू शकतो. टेकिंग इन अकाउंट ऑल द अबाव क्लूज विथ द हेल्प ऑफ इन इन्स्पेक्टर, आणि या सर्व पुराव्यानुसार टेकिंग टू अकाउंट ऑल द काय दिले, अबाव क्लूज. क्लूज म्हणजे काय, आपण बोलू शकतो ना की आपल्याला एखादी गोष्ट सापडणे. क्लूचा अर्थ काय, एखादी गोष्ट प्रमाण करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आपण काय शोधत असतो, आपल्याला एव्हिडन्स म्हणजे पुरावा. क्लूचा अर्थ काय आहे, पुरावा. च्या आधारे त्यांनी इन्स्पेक्टरला बोलवलं. अँड 2 ऑफिसर होम्स कॅच द क्रिमिनल, एका इन्स्पेक्टरला बोलवलं आणि 2 अधिकाऱ्याला देखील बोलवलं आणि त्यांनी त्यांना रंगे हात पकडून दिलं. तर अशा प्रकारे मुलांना बघा, जो पूर्ण जो स्टोरी आहे, जो बँक रॉबरीचे जो उलगडा की कशा प्रकारे त्यांनी पकडलेला आहे देखील आपण याच्या पाठामध्ये बघितलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय वॉज फ्लिट स्ट्रीट फुल ऑफ रेड हेडेड पीपल. जो बघा इथे दिलं आहे की म्हणजे जे फ्लिट स्ट्रीट फुल ऑफ रेड हेड, जे फ्लिट स्ट्रीट आहे ते कसे लाल केसाच्या डोक्याने का पूर्ण फ्लिट स्ट्रीट भरलेलं आहे, म्हणजे जे आपले ब्रिटनच्या जे वृत्तपत्राचे जे ऑफिसर आहेत, म्हणजे त्याचा अर्थ आहे की जे ब्रिटिश वृत्तपत्र जे उद्योग आहे हे लाल केसाच्या डोक्याने का बरं भरलेलं आहे. त्याचं उत्तर आहे बघा, फ्लिट स्ट्रीट वॉज अ फुल ऑफ रेड हेडेड पीपल बिकॉज मिस्टर हॉपकिन्स हॅज फाउंडेड अदर फेमस रेड हेडेड लिगेज टू हेल्प ऑल द रेड हेडेड पीपल. बघा आता त्यांनी सांगितलं की फ्लिट स्ट्रीटचा अर्थच काय आहे, ब्रिटिश उद्योग, जे ब्रिटिश उत्तरपत्राचे उद्योग आहे त्याला काय बोललं जात आहे, फ्लिट स्ट्रीट बोललं आहे. वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल, की जे पूर्ण लाल डोक्याच्या केसाने भरलं होतं. बिकॉज कारण मिस्टर होपकिन हॅज फाउंडेड, मिस्टर जे होपकिन आहेत त्यांनी ही जी संस्था जी काढलेली होती, द फेमस रेड हेडेड लेग, कोणतीही जी फेमस रेड हेड आहे, जी लाल केसाच्या डोक्याची संघटना आहे, टू हेल्प ऑल द रेड हेडेड पीपल, आणि त्यांना मदत मिळावी म्हणून ते त्यांच्याकडे गेलेले होते. हे देखील आपल्या इथे उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण उत्तर इथे बघितलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्सेस बिटवीन डिक्शनरी अँड एन्क्लोपेडिया, की काय दोघांमधला फरक आहे, डिक्शनरी आणि एन्क्लोपेडिया मधला काय फरक आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता इथे त्यांनी विचारलेलं आहे, आपण बघणार आहोत. अ डिक्शनरी गिव्स अ लिस्ट ऑफ वर्ड ऑफ अ लँग्वेज इन अल्फाबेटिकल ऑर्डर, की जी डिक्शनरी आहे ती आपल्याला काय करत आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हर एक जे आपले जे आपण बोलू शकतो जे वर्ड्स आहेत ते आपल्याला देत आहे. मीन टू वर्ड्स ऑफ अ लँग्वेज इन गिव्ह ए लिस्ट ऑफ वर्ड, ती काय करत आहे, आपल्याला सूची देत आहे, जी शब्दांची जी सूची देत आहे ती अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असते. बघा अल्फाबेटिकल ऑर्डर अँड गिव्ह देअर मिनिंग्स, आणि त्यांनी त्याचे अर्थ देखील देत असते.
काय करत असते डिक्शनरी? डिक्शनरी आपल्याला एक सूची देत असते की ती सूची कशी असते, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असते आणि ते आपल्याला त्याच्याबरोबर आपल्याला त्या शब्दांचा अर्थ देखील सांगत असते. बघा दुसरं आहे वेअरच अँड इन्क्लोपेडिया. इन्क्लोपेडियाचा अर्थ काय आहे? विश्वकोश आहे. ते विश्वकोश काय करते? गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट एरिया ऑफ नॉलेज, की ती आपल्याला वेगवेगळ्या भागाबद्दलची माहिती ती आपल्याला देत असते. अँड युजली अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर, आणि बहुधा ती आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ती माहिती उपलब्ध करून देण्याचं हे काम करत असते. तर अशा प्रकारे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आपल्याला जाणून येत आहे. जो पहिला फरक आहे तो डिक्शनरीचा, की जी आपल्याला एक सूची देते ती सूची अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार असते, म्हणजे A to Z पर्यंत ती काय आहे? सूची आहे, आणि त्याचप्रमाणे ती त्याचा अर्थ आपल्याला सांगत असते. जेणेकरून समजा आपण पाहिलं A फॉर ॲपल आहे, A फॉर ॲट आहे, त्याचप्रमाणे A फॉर एरोप्लेन आहे, म्हणजे A पासून सुरू होण्यापासून ते Z पर्यंत अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे ती आपल्याला सूची देते, त्याचं आपल्याला मिनिंग देत असते. त्याचप्रमाणे जे इन्क्लोपेडिया आहे, म्हणजे जे विश्वकोश आहे, ते विश्वकोश आपल्याला वेगवेगळ्या भागाची माहिती करून देते, डिफरंट एरिया ऑफ नॉलेज, की वेगवेगळ्या भागाबद्दलची क्षेत्रसंबंधाची आपल्याला माहिती देते. आणि युजली आणि बहुधा ती अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर, ती जी माहिती उपलब्ध असते ती कशामध्ये असते? ती अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ती उपलब्ध असते. हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे या दोन्ही गोष्टीमधला फरक जो आहे, डिफरन्सेस म्हणजे जो फरक आहे इन डिक्शनरी अँड एन्क्लोपेडियातला फरक आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण क्वेश्चन आन्सर देखील याच्यातले पाहिले आहे. बघा ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून आपण प्रश्न बघितलेले आहेत, ते आपण इथे सोडवलेले आहेत. तर अशा प्रकारे जो आपला पूर्ण जो पार्ट आहे मुलांना, जो आपण गेला की रेड हेडेड लीफ, जो आपला जो स्टोरी आहे, जो आपला पाठ आहे, तो इथे पूर्णपणे समजून घेतलेला आहे. एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आणि आपल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमात आलेले मुलांना जे कठीण शब्द आहेत ते देखील सांगितलेले आहेत, आणि या पाठाच्या माध्यमात आलेले ज्या गोष्टी आहेत मुलांना ते देखील आपण बघितलेले. ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट, क्वेश्चन आन्सर हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे मुलांना आपण हा पाठ मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे, सोप्या भाषेत सांगितलं आहे, तर तुम्हाला समजलं आहे मला खात्री. पुन्हा भेटू एका नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.